भारतातील एक सर्वात मोठं ब्रँड जे भारतातल्या रस्त्यांवर दिसतंच, पण आता ते आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये पण खूप त्याची चर्चा आहे आणि फार मोठं ब्रँड आहे. तर ते कसं घडलं, ते कसं या प्रवासातनं गेलं, त्यांना काय चॅलेंज होते, आज आपण बोलूया. तर 1990 साली जेव्हा फार कन्झ्युमरचा चेंज होत होता, म्हणजे बजाजची जी चेतक होती स्कूटरवरून लोक बाईक्सवर यायला लागली होती 90 साली. म्हणजे राजेश खन्नाच्या मूवीजवरनं अमिताभ बच्चन आवडायला लागले होते लोकांना, तसेच ते बाईकवर यायला लागले होते आणि बजाजच्या चेतकचा सेल खाली जायला लागला होता. आता अशा वेळेस बजाज कंपनी एकदमच नुकसानीमध्ये चालली होती. तर ज्या वेळेस 90च्या त्या दशकामध्ये त्यांचा सेल खाली चालला होता, त्याच वेळेस त्यांनी काय प्लॅन केला, तर त्यांनी बाईक लॉन्च करायचा प्लॅन केला आणि 2001ला त्यांनी त्यांची पहिली पल्सर 150 लॉन्च केली आणि माझ्या मते ते त्यांचं गेम चेंजर होतं. रिसेंटली पण आत्ता राजीव बजाजांनी एका इंटरव्ह्यूत त्यांना विचारलं होतं, तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा डिसिजन कुठला होता, तर त्यांनी पण आता तेच सांगितलं की पल्सर लॉन्च करणे हा माझ्यासाठी सगळ्यात मोठा डिसिजन होता. तर मला असं वाटतं त्यांनी काय केलं, त्यावेळेस मार्केट चेंज होत होतं 90च्या दशकामध्ये. त्यांनी त्याच वेळेस बेस्ट ऑफ बेस्ट आंतरराष्ट्रीय इंजिनियर्स आणले, बेस्ट ऑफ बेस्ट लोक लावली, इनोव्हेशन केलं आणि अशी बाईक त्यांनी बनवली की जी मार्केटमध्येच नव्हती आणि त्यांनी ती बजाज लॉन्च केली. तर ह्यांनी दोन गोष्टी झाल्या. एक, जो सेल डाऊन झाला होता तो सेल बजाजच्या ह्याच्यामुळं परत वर आला आणि त्यांची कंपनी रुळावर आली. पण ते तिथेच थांबले नाही. त्यांनी काय केलं, आता ठरवलं की आपल्याला आता मार्केट कॅप्चर करायचं आणि मार्केट कॅप्चर करण्यासाठी मग त्यांनी काय केलं की इंटरनॅशनल मार्केटमध्ये जाण्याची डिसिजन घेतली. आता इंटरनॅशनल मार्केटमध्ये जाण्याला त्यांनी साऊथ अमेरिका, नॉर्थ आफ्रिका या सगळ्या देशांमध्ये जायचं ठरवलं आणि आज त्यांचे 40% मार्केट शेअर आहे इंटरनॅशनल मार्केटमध्ये बजाजचं. तर त्यांनी जी त्यावेळेस इनोव्हेशन तर केलंच, पल्सर लॉन्च केली, चांगले हे केले, त्याच्याबरोबरच त्यांनी KTM बरोबर इंटरनॅशनल पार्टनरशिप केली आणि ती पार्टनरशिप त्यांचं सक्सेस ठरलं. KTM त्यांना सगळ्या जगामध्ये घेऊन गेला आणि आज त्यांचा मी अजून एक इंटरव्ह्यू ऐकला होता राजीव बजाजांचा, की ते म्हणले की जेव्हा इंडियन मार्केट सॅच्युरेट होत होतं बाईक्सनी, बऱ्याच बाईक येत होत्या, आम्ही इंटरनॅशनल मार्केट डॉमिनेट करत होतो. म्हणजे आपल्याला या केस स्टडीमधनं काय शिकायचं आहे की मार्केट बरोबर बदलणं जरुरी आहे. युजर्स म्हणजे तुमचे कस्टमर जर बदलतायत तर तुम्हालाही बदलायचंय. चेतक वरून पल्सरला जायचंय, राजेश खन्ना वरून अमिताभवर जेव्हा लोक चालले तर तुमचं लक्ष पाहिजे मार्केटवर. आणि जेव्हा तुम्ही मार्केट एखादं कॅप्चर करताय आणि जिथे तुम्हाला सॅच्युरेशन दिसतंय, तेव्हा तुम्हाला दुसऱ्या मार्केटमध्ये जाणं जरुरी आहे आणि दुसऱ्या मार्केटमध्ये जाताना कोलॅबरेशन ही फार मोठा एक घटक आहे. तर हे आय थिंक आपण सगळ्यांनी हे यातनं शिकलं पाहिजे की एवढ्या मोठ्या कंपन्यांना पण ह्या सगळ्या स्ट्रॅटेजीज करायला लागतात, तर आपल्याला पण ह्या गोष्टी करायला लागतात. तुम्हाला जर ही केस स्टडी आवडली असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा आणि ह्याच्यातनं नक्की काहीतरी शिका.